नमस्कार मित्रांनो, मी विजय. आपले स्वागत आहे ट्रॅव्हल तडका या चॅनलवर. आज आपण जाणार आहोत महाबळेश्वर आणि आजचा आपला ब्लॉग असेल पुणे टू महाबळेश्वर रोड ट्रिप. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आपण बॅग पॅक करून आपण आता निघालो आहोत. पुण्यापासून 132 किलोमीटर महाबळेश्वर आहे आणि आपल्याला पोहोचायला 9:30 ते 9:45 होतील महाबळेश्वरपर्यंत. महाराष्ट्रातील सर्वात सुंदर रोड ट्रिपपैकी एक पुणे ते महाबळेश्वर. अवघ्या 120 ते 130 किलोमीटरचा हा प्रवास तुम्हाला शहराच्या गर्दीपासून थेट सह्याद्रीच्या हिरव्यागार पर्यावरणामध्ये घेऊन जात. पुणे, कात्रज, खेड, शिवापूर, वाई, पाचगणी आणि अखेर महाबळेश्वर. प्रत्येक टप्प्यावर निसर्गाचं एक नवीन रूप आपल्याला अनुभवायला मिळतं. आपण निघालो आहोत विमाननगर येथून आणि रामवाडी येथे आपण पोहोचलो आहोत. रामवाडी मेट्रो स्टेशन. आपला रूट आहे पुणे, खेड, शिवापूर, वाई, पाचगणी आणि महाबळेश्वर. हा रूट आपला महाबळेश्वर पर्यंतचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण रोड ट्रिप करणार आहोत. मध्ये कुठे थांबायचं, नाश्त्यासाठी कोणती ठिकाणं पाहायची आणि महाबळेश्वर मध्ये पोहोचल्यावर कोणती ठिकाणं चुकवायची नाहीत हे जाणून घेणार आहोत. चला तर मग जाऊयात. सगळ्यांच्या आवडीची पुणे ते महाबळेश्वरची रोड ट्रिप सफर. सकाळी 6 वाजता आम्ही पुण्यातून प्रवासाला सुरुवात केली. लवकर निघण्याचा फायदा म्हणजे कमी ट्रॅफिक आणि सुंदर सकाळचा नजारा. आता आपण आलो आहोत संचेती हॉस्पिटलच्या इथे. ह्याच्यानंतर जंगली महाराज रोड वरून आपण जाणार आहोत. आता आपण आलो आहोत पुण्याच्या हृदयात असलेल्या जंगली महाराज रोडवर. पुणेकरांसाठी हा फक्त एक रस्ता नाही, तर इतिहास, संस्कृती, खाद्य संस्कृती आणि आधुनिक पुण्याचं प्रतीक आहे. तब्बल 50 वर्षाहून अधिक काळ खड्डेमुक्त राहिलेल्या या रस्त्याची कहाणी खूपच रंजक आहे. जंगली महाराज रोडवरून सरळ आलो की राईट साईडला आपण टर्न घेणार आहोत. तेथून सुरू होतो सिंहगडचा रोड. आता आपण आलो आहोत पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड रोडवर. एकेकाळी हिरवागार आणि शांत असलेला हा परिसर आज पुण्याच्या सर्वात वेगाने विकसित झालेला भागापैकी एक बनला आहे. खडकवासला धरण, नांदेड सिटी आणि ऐतिहासिक सिंहगड किल्ल्याकडे जाणारा हा मार्ग पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. सिंहगड रोडवर पु ल देशपांडे उद्यान खूप सुंदर आणि छान असे आहे. याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तेथे तुम्ही जाऊन पाहू शकता. सुंदर असे हे पु ल देशपांडे गार्डन सिंहगड रोडवर आहे. सरळ आपण गेलो तर धायरीचा रोड आहे, पण आपण लेफ्ट साईडला टर्न घेणार आहोत. हा सातारा हायवे आपल्याला लागतो लेफ्ट साईडला. समोर आपल्याला वीर बाजी पासलकर चौक दिसत आहे. येथून आपण लेफ्ट घेणार आहोत पुणे बेंगलोर हायवेला. आता आपण आलो आहोत NH48 वरती, पुणे बेंगलोर हायवे. ह्या रूटने आपण वाई, पाचगणी या रूटला जाणार आहोत. सकाळचे 7 वाजल्यामुळे ट्रॅफिक चालू झालेले आहे. विमाननगर पासून आपण निघालो होतो आणि पुणे ते सातारा हायवेला यायला आपल्याला अर्धा ते पाऊण तास लागलेला आहे. आता आपण NH48 वरून जात आहोत. दोन्ही बाजूंना दिसणारी हिरवळ, दूरवरचे डोंगर आणि मोकळा रस्ता हा प्रवास अधिक सुंदर बनवतात. महाबळेश्वर हे समुद्र सपाटीपासून सुमारे 1438 मीटर उंचीवर वसलेले महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. हळूहळू सपाट प्रदेश मागे पडतो आणि सह्याद्री आपले स्वागत करू लागते. येथून सातारा फक्त 100 किलोमीटर अंतरावर आहे. आता आपण आलो आहोत जांभूळवाडी येथे.
कात्रज, नवीन बोगदा आणि नवले ब्रिजच्या जवळ असलेला हा भाग आज वेगाने विकसित होत आहे. एकीकडे हिरव्यागार टेकड्या, दुसरीकडे जांभूळवाडी तलाव आणि समोर दिसणारा पुणे बेंगलोर महामार्ग. यामुळे हा परिसर निसर्ग आणि आधुनिक विकास यांचा सुंदर संगम बनला आहे. पाहू शकता, सुंदर असे आपल्याला डोंगर पाहायला मिळत आहेत. हे निसर्गाचं रूप एक वेगळंच आहे. त्यानंतर आपण आलो आहोत पुण्यातील नवीन कात्रज बोगदा येथे. हा बोगदा सुमारे 1 ते 1.5 किलोमीटर लांब असून 2006 मध्ये हा सुरू करण्यात आला. या बोगद्यामुळे कात्रज घाटातील वाहतूक अधिक वेगवान आणि सुरक्षित झाली. आजही पुणे बेंगलोर महामार्गावरील हा बोगदा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पापैकी एक मानला जातो. हा बोगदा जुन्या कात्रज बोगद्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी बांधण्यात आलेला आहे. तुम्ही या बोगद्यामधून कधी प्रवास केलेला आहे का? आणि तुम्हाला आलेला अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. आज हा बोगदा केवळ एक वाहतूक मार्ग नाही, तर पुण्याच्या विकासाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि बेंगलोरकडे जाणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी हा बोगदा दररोजचा जीवनावश्यक दुवा ठरला आहे. वेग, सुरक्षितता आणि आधुनिक अभियांत्रिकी यांचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून कात्रज बोगद्याकडे पाहिले जाते. मित्रांनो, नवीन कात्रज बोगदा नसता तर आजही कात्रज घाटातील वाहतूक किती कठीण असती याची कल्पना करा. तुम्हाला जुना कात्रज घाट आठवतो का? आणि आत्ताचा नवीन कात्रज बोगदा यामध्ये खूपच अंतर आहे. कात्रज बोगदा झाल्यानंतर आपण येऊन पोहोचतो खेडशिवापूरच्या परिसरामध्ये. पुण्यापासून सुमारे 23 किलोमीटर अंतरावर असलेले खेडशिवापूर हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर स्थित असून पुण्याचे दक्षिणेकडील एक महत्त्वाचे प्रवेशद्वार मानले जाते. आज बहुतेक लोक खेडशिवापूरला टोल नाका आणि प्रसिद्ध खाद्यपदार्थासाठी ओळखतात. मात्र या परिसराला ऐतिहासिक महत्त्वही आहे. महत्त्वाच्या दळणवळण मार्गावर हा असल्यामुळे आसपासचा प्रदेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडलेला आहे. पुणे शहराचा विस्तार वाढत गेल्यानंतर खेडशिवापूर हे गाव हळूहळू ग्रामीण भागातून विकसित उपनगराकडे वाटचाल करू लागले. ट्रिप करणाऱ्यांसाठी खेडशिवापूर हा एक आवडता थांबा आहे. पुणे ते महाबळेश्वर, सातारा, कोल्हापूर किंवा गोवा प्रवास करणारे अनेक पर्यटक येथे नाश्ता, चहा आणि जेवणासाठी थांबतात. वन साइड टोल कारसाठी 125 रुपये आहे. खेडशिवापूरचा टोल नाका झाला की आपण एक 10 मिनिटं थांबून येथे चहा नाश्ता करणार आहोत. टोल प्लाझा जवळील मोठे फूड कोर्ट, येथे चहा, नाश्ता, स्नॅक आणि विविध फूड स्टॉल मिळतात. येथे थोडा वेळ थांबून नाश्ता आपण करू शकतो. नाश्त्यासाठी येथे विठ्ठल अमृतालय आहे, सरदवाडीची मिसळ आहे, त्याचबरोबर कैलास भेळी येथे खेडशिवापूरमध्ये आहे. चहा नाश्ता करून थोडंसं फ्रेश झालो आणि पुढच्या प्रवासाला निघालो. पुणे शहर हळूहळू जागं होत आहे. रस्त्यावर अजूनही शांतता आहे, हवेत गारवा आणि समोर आहे महाबळेश्वरचा सुंदर प्रवास. सूर्याची पहिली किरणं आकाशात पसरत आहेत. सकाळची धावपळ अजून सुरू झालेली नाही. अशा सकाळी रोड ट्रिपची मजाच काही वेगळीच असते. खेडशिवापूर झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते हे त्रिमंदिर. नुकतेच नवीन तयार झालेले त्रिमंदिर खूप सुंदर असे आहे. शिवापूर नंतर येते नसरापूर. नसरापूर हे सर्वात मोठं आकर्षण म्हणजे बनेश्वर टेम्पल. याच परिसरातून राजगड, तोरणा आणि इतर अनेक ऐतिहासिक किल्ल्यांकडे जाणारे मार्गही आहेत. त्यामुळे ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींसाठी नसरापूर हे महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. मित्रांनो, आता आपण पुणे जिल्ह्याच्या शेवटच्या टप्प्यातील महत्त्वाच्या शहरापैकी एक असलेल्या शिरवाळमध्ये येऊन पोहोचलो आहोत. पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावरील हे शहर अनेक वर्षापासून व्यापारी, औद्योगिक आणि वाहतूक केंद्र म्हणून ओळखले जाते. आपल्याला जी नदी दिसत आहे ती भीमा नदी आहे. महाबळेश्वर, पाचगणी किंवा साताऱ्याकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी शिरवळ हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
शिरवळमध्ये रोडचे सध्या काम चालू आहे. आता खंबाटकी घाटाची सुरुवात होत आहे आणि खंबाटकी घाटाच्या अगोदर आपण पाहिले आहे रोडचे काम चालू आहे. पुणे आणि सातारा यांच्यामधील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेला हा खंबाटकी घाट. एकेकाळी खंबाटकी घाट म्हणजे तीव्र वळणे, चढ उतार आणि वाहनांसाठी मोठे आव्हान मानले जायचे. विशेषतः पावसाळ्यात आणि धुक्यांच्या वातावरणात हा प्रवास अधिकच कठीण होत असे. वाहतुकीची वाढती गरज लक्षात घेऊन येथे आधुनिक बोगदे आणि रुंद महामार्ग विकसित करण्यात आले. त्यामुळे आज पुणे सातारा प्रवास अधिक सुरक्षित आणि जलद झालेला आहे. घाटातून जाताना दोन्ही बाजूंना दिसणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा, खोल दऱ्या आणि हिरवीगार वनराई मन मोहून टाकते. पावसाळ्यात तर हा संपूर्ण परिसर धुक्यांच्या चादरीत हरवून जातो. खंबाटकी घाट हा केवळ एक वाहतूक मार्ग नाही, तर महाराष्ट्राच्या रस्ते विकासाचा आणि अभियांत्रिकी प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. तुम्हाला माहीत आहे का, खंबाटकी घाटातील बोगद्यांमुळे जुन्या घाट रस्त्यावरील अनेक धोकादायक वळणे टाळता आली आणि पुणे सातारा प्रवासाचा वेळही कमी झाला. आज दररोज हजारो वाहने या मार्गाचा वापर करतात. खंबाटकी घाट पार केल्यानंतर आता आपण सातारा जिल्ह्यात प्रवेश करत आहोत. पुढे आपली भेट होणार आहे ऐतिहासिक वाई शहराशी, जिथून महाबळेश्वर आणि पाचगणीकडे जाणाऱ्या घाट रस्त्याची सुरुवात होते. घाट संपल्यावर आपल्याला लांबूनच साईबाबांचे हे सुंदर असे स्टॅच्यू पाहायला मिळते रस्त्याच्या राईट साईडला. येथे तुम्ही थोडा वेळ थांबून ब्रेक घेऊ शकता. त्याच्या शेजारी लहान मुलांना खेळण्यासाठी थोडे झिप लाईन अशा काही ॲक्टिव्हिटीज येथे आहेत. त्यामुळे थोडा वेळ तुम्ही ब्रेक घेऊन पुढे प्रवासाला निघू शकता. रोडच्या दोन्ही साईडला आपल्याला येथे हॉटेल्स पाहायला मिळतात. थोडा वेळ इथे थांबून नाश्ता किंवा चहा आपण घेऊ शकतो. त्यानंतर आपला पुढचा प्रवास चालू होतो. NH-48चा साताराचा हायवे सरळ न जाता आपण लेफ्ट साईडने थोडेसे खाली उतरायचे. अभिरुची हे हॉटेल आपल्याला पाहायला मिळते. त्याच पुढे मॅप्रो असे लिहिलेले दिसते आणि महाबळेश्वर 44 किलोमीटर येथे बोर्ड आहे. फ्लायओव्हरवरून आपण थोडे खाली आलो लेफ्ट साईडला की सरळ जायचे आणि राईट साईडला आपण टर्न घेणार आहोत. राईट साईडला आपण टर्न घेतल्यानंतर आपला प्रवास चालू होतो महाबळेश्वर 44 किलोमीटर अंतरावर. नाहीतर तुम्ही सरळ हायवेवरनं NH-40वरनं गेला तर पुन्हा आपल्याला यू टर्न घ्यावा लागतो. त्यामुळे अभिरुची हॉटेल झाले की मॅप्रोचा बोर्ड आहे, तेथून आपण थोडे लेफ्टला यायचे आणि सरळ पुढे येऊन राईटला आपण टर्न घ्यायचा आणि हा रोड चालू होतो हा वाईचा. आता आपण NH-48 पुणे बेंगलोर हायवे हा रोड सोडून फ्लायओव्हरवरून राईट साईडला आपण टर्न घेतलेला आहे आणि वाईमध्ये आलो आहोत. कृष्णा नदीच्या पवित्र तीरावर वसलेले वाई शहर दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. शेकडो वर्षाचा इतिहास, प्राचीन मंदिरे, घाट आणि पेशवेकालीन वास्तू यामुळे वाईला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशात विशेष स्थान मिळालेले आहे. वाईचे सर्वात प्रसिद्ध आकर्षण म्हणजे ढोल्या गणपती टेम्पल. कृष्णा नदीच्या काठावर वसलेले हे भव्य गणेश मूर्ती सुमारे 10 फूट उंच असून महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध गणेश मंदिरापैकी एक मानले जाते. महाबळेश्वर आणि पाचगणीकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी वाई हे केवळ एक थांबा नसून इतिहास, संस्कृती आणि अध्यात्म यांचा संगम अनुभवण्याचे ठिकाण आहे. वाई शहरामध्ये आपल्याला रस्त्याच्या दोन्ही साईडला सुंदर असे झाडं पाहायला मिळतात आणि वडाच्या झाडाच्या पारंब्याही येथे रस्त्याच्या दोन्ही साईडला दिसत आहेत.
आता वाई शहर मागे पडत आहे आणि आता सुरू होणार आहे आपल्या प्रवासातील सर्वात सुंदर टप्पा, वाई ते पाचगणी घाट. समोर दिसणारे सह्याद्रीचे डोंगर, वळणावळणाचे रस्ते आणि थंडगार हवा आपले स्वागत करण्यासाठी तयार आहेत. वाई शहरामधून आपण राईट साईडला टर्न घेणार आहोत आणि आपला सरळ मार्ग चालू होतो तो महाबळेश्वरकडे. मित्रांनो, वाई शहर मागे पडले आणि आता आपण प्रवेश करत आहोत प्रसिद्ध पाचरणी घाटात. हा घाट वाई शहराला पाचगणी आणि महाबळेश्वरशी जोडतो. सह्याद्रीच्या डोंगर रांगामधून जाणारा हा वळणावळणाचा रस्ता महाराष्ट्रातील सर्वात सुंदर घाटापैकी एक मानला जातो. घाट चढायला सुरुवात होताच समोर उलगडून लागणारा हिरवागार दऱ्या, उंच पर्वत आणि दूरवर दिसणारे वाई शहर. प्रत्येक वळणावर निसर्गाचे एक नवीन रूप पाहायला मिळते. पावसाळ्यात तर पाचरणी घाटाचे सौंदर्य अनेक पटीने वाढते. धुक्याने झाकलेले डोंगर, छोटे मोठे धबधबे आणि ढगामधून डोकावणारा सूर्य हा अनुभव शब्दात मांडणे कठीण आहे. हा घाट केवळ पर्यटनासाठीच नव्हे तर अभियांत्रिकीच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. महाबळेश्वरकडे जाणाऱ्या लाखो पर्यटकांसाठी हा मुख्य मार्ग आहे. पाचरणी घाटातून महाबळेश्वर 28 किलोमीटर आहे आणि प्रतापगड 49 किलोमीटर आहे. पाचरणी घाटामध्ये आपण एक 10 मिनिटं थांबून बाहेरचा व्ह्यू पाहिला तर खूप सुंदर असा दिसतो. आपल्या राईट साईडला पाचगणीचा टेबल लँडचा व्ह्यू आपल्याला दिसतो इथून पाचरणी घाटातून, जेथे वेलकम पिक्चरचे शूटिंग झालेले आहे. आपल्या राईट साईडला टेबल लँडचे व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो. पाचरणी घाटाच्या माथ्यावर पोहोचल्यावर तुम्हाला महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशन पाचगणीचे पहिले दर्शन होते. ब्रिटिश काळात महाबळेश्वर आणि पाचगणीकडे जाणारा हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. पाचरणी घाटातून जाताना गाडी थोडी सावकाशच चालवा, कारण हा रोड अरुंद आहे. शिवाय वळणावळणाचा रोड आहे हा. आता आपण घाटाचा बराचसा भाग पार केला आहे. समोर दिसत आहे पाचगणीचे सुंदर पठार, थंडगार हवा आणि सह्याद्रीचे अप्रतिम निसर्ग सौंदर्य. मित्रांनो, पाचरणी घाटाचा रोमांचक प्रवास पूर्ण करून आता आपण पोहोचलो आहोत महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशन पाचगणी येथे. पाचगणीचा रोड स्टार्ट होतो आणि आपल्याला रस्त्याच्या दोन्ही साईडला मॅप्रोचे बोर्ड लिहिलेले पाहायला मिळतात. पाचगणीमध्ये आलो की आपल्याला येथे एंट्री पास घ्यावा लागतो. प्रत्येकी 50 रुपये असा एंट्री पास आहे यांचा. आम्ही येथे एंट्री पास घेतला आणि 4 लोकांसाठी आम्हाला 187 रुपीज तिकीट लागले आहेत आणि हे 7 डेजसाठी आपल्याला चालते. लहान मुलांसाठी तिकीट थोडे कमी आहे. पाचगणी हे समुद्र सपाटीपासून सुमारे 1300 मीटर उंचीवर असलेले पाचगणी हे थंड हवामान, हिरव्यागार दऱ्या आणि अप्रतिम निसर्ग सौंदर्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. पाचगणी या नावाचा अर्थच आहे 5 टेकड्यांमध्ये वसलेले ठिकाण. सह्याद्रीच्या 5 डोंगर रांगांच्या सानिध्यात हे सुंदर शहर विकसित झाले आहे. ब्रिटिश काळात पाचगणीचा विकास हिल स्टेशन म्हणून करण्यात आला. आजही येथे अनेक जुन्या ब्रिटिशकालीन शाळा, बंगले आणि वास्तू पाहायला मिळतात आपल्याला, ज्यामुळे या ठिकाणाला एक वेगळीच ओळख मिळते. पाचगणीचं सर्वात प्रसिद्ध आकर्षण म्हणजे टेबल लँड. हे आशियातील सर्वात मोठ्या ज्वालामुखी पठारापैकी एक मानलं जातं. या विस्तीर्ण पठारावरून दिसणारे सह्याद्रीचे नजारे मन मोहून टाकतात. तसेच सिडनी पॉइंट आणि पारसी पॉइंट येथून दिसणारे कृष्णा खोरे धरण आणि डोंगर रांगा पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात. स्ट्रॉबेरीची शेती हे देखील पाचगणीचे मोठे आकर्षण आहे. हंगामात संपूर्ण परिसर ताज्या स्ट्रॉबेरीच्या सुगंधाने भरून जातो.
पाचगणीच्या रोडने आपण जात असताना आपल्याला येथे बोर्ड दिसतात. कोणत्या दिशेला कुठले व्ह्यू पॉइंट आहेत ते आपल्याला यावरून समजते. तुम्हाला माहित आहे का, अनेक प्रसिद्ध भारतीय व्यक्तींनी पाचगणीतील निवासी शाळांमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यामुळे पाचगणीला शैक्षणिक हिल स्टेशन असेही म्हटले आहे. पाचगणीचा सुंदर निसर्ग अनुभवत आपण आता महाबळेश्वरच्या दिशेने पुढे चाललो आहोत. पण त्याआधी एक ठिकाण आहे जेथे जवळपास सर्व पर्यटक थांबतात. स्ट्रॉबेरी, चॉकलेट आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थासाठी प्रसिद्ध मॅप्रो गार्डन पाशी आता आपण आलो आहोत. पाचगणी आणि महाबळेश्वरच्या मध्ये मॅप्रो गार्डन हे रोडच्या साईडलाच आहे. पाचगणीपासून महाबळेश्वर फक्त 20 किलोमीटर अंतरावर आहे. मॅप्रो नंतर रोड महाबळेश्वरला स्ट्रेट जातो. महाबळेश्वरच्या रोडवर आल्यानंतर आपल्याला रोडच्या दोन्ही साईडला हिरवीगार दाट अशी झाडं पाहायला मिळतात. त्यामुळे इथले वातावरण ही खूप थंड असते हिवाळ्यामध्ये. आणि अखेर आपण पोहोचलो आहोत महाबळेश्वरमध्ये. थंड हवा, धुक्यांची चादर आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे सुंदर हिल स्टेशन. महाबळेश्वरमध्ये प्रवेश करताना पर्यावरण शुल्क भरावा लागतो. अनेक पर्यटक स्वतःच्या वाहनाने येण्याची शिफारस करतात, कारण त्यामुळे स्थानिक फिरणं सोपं होतं. पाचगणीमध्ये जसा एंट्री पास आहे तसंच महाबळेश्वरमध्येही एंट्री पास आपल्याला घ्यावा लागतो आणि तो एंट्री पास 7 दिवस चालतो. आणि आता आपण पोहोचलो आहोत आजच्या प्रवासाच्या अंतिम आणि सर्वात सुंदर टप्प्यावर, महाबळेश्वर येथे. पुण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आता सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशनमध्ये येऊन संपत आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 1439 मीटर उंचीवर वसलेले महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे हिल स्टेशनची राणी म्हणून ओळखले जाते. सकाळी पुण्यावरून 6:30ला घरातून निघालो होतो आणि येथे पोहोचेपर्यंत आम्हाला 10:15 झालेले आहेत महाबळेश्वरमध्ये पोहोचायला. आपला हा 3 ते 3.25 तासाचा प्रवास झालेला आहे पूर्ण. सकाळी आपण पुण्यातून प्रवास सुरू केला. कात्रज, बोगदा, खेड, शिवापूर, नसरापूर, शिरवळ, खंबाटकी घाट, वाई, पाचगणी, पाचरणी घाट असे सर्व रोड आपण कव्हर केलेले आहेत. आणि शेवटी येऊन पोहोचलो आहोत स्वर्गासारखे सुंदर असे हिल स्टेशन महाबळेश्वर येथे. प्रत्येक वळणावर एक नवीन कथा होती, प्रत्येक घाटात एक नवीन दृश्य होतं आणि प्रत्येक थांब्यावर एक नवीन आठवण तयार होत होती. यासाठीच रोड ट्रिप खास असतात, कारण एका ठिकाणी थांबण्यापेक्षा प्रवासच जास्त सुंदर असतो. महाबळेश्वरमध्ये आल्यानंतर ही ठिकाणं नक्की पहा. वेना लेक, महाबळेश्वर मंदिर, पंचगंगा मंदिर. मित्रांनो, जर तुम्हाला हा पुणे ते महाबळेश्वर रोड ट्रिप व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला आपल्या लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आता आपण येऊन पोहोचलो आहोत महाबळेश्वरमध्ये प्रसिद्ध महाबळेश्वर मंदिरापाशी. पुन्हा भेटूया महाबळेश्वरच्या एपिसोड नंबर 2 मध्ये.